हॅलो गाईज, वेलकम टू माय ब्लॉग. तर आज आपण चाललेलो आहोत पावना लेकला. आज 31 आहे, तर आपण चाललेलो आहोत पावना लेकला आणि रात्री रिटर्न येणार आहोत 12 वाजता. जर तुम्हाला सुद्धा पावना लेकला यायचं असेल तर बेस्ट वे आहे तुम्ही स्वतःची बाईक नाही तर कारने या, ऑरेल्स लोकल आपली लोणावळा किंवा कामशेतपर्यंत असते, तिथून तुम्ही ऑटोने येऊ शकता. बसेस पण असतात, पण त्यांचं टायमिंग्स तुम्हाला बघायला लागतील. पावना लेकच्या साईडला खूप सारे टेंट्स ऑप्शन अवेलेबल आहेत आणि दोन्ही साईडला अवेलेबल आहेत, म्हणजे नदीच्या या साईडला पण आहेत आणि त्या साईडला पण आहेत खूप सारे टेंट. तुम्हाला कोणता पाहिजे ते तुम्ही गुगलवरून चूज करा आणि रिव्ह्यू आणि रेटिंग बघून तुम्ही जाऊ शकता. 31 असल्यामुळे खूप साऱ्या कॅम्पिंग साईटवर मोठे मोठे DJs होते. बघा, मस्त की मिसळ खाल्ली आम्ही गेल्या आणि हे ह्या टेंटचे वॉशरूम होते इथे. इकडून डायरेक्ट आपलं पावना लेकला एक्सेस. ही आपली कॅम्पिंग साईट होती. मस्त ते DJ वगैरे बाहेरून बोलवलेला आणि संध्याकाळी 7 नंतर स्टार्टर चालू होतात. स्टार्टरला व्हेज मंचुरियन होते. आम्ही फक्त इकडे नाईटपर्यंतच बुक केलं होतं, कारण का टेंट वगैरे सर्व फुल होते 31 असल्यामुळे. हे बघा, हे असे टेंट्स असतात लावलेले. खूप गर्दी होती तिकडे. नाचून मस्त आहे की आपण जेवण करायला गेलो. जेवणात हे आयटम होतं आणि 12 वाजायची वाट बघत होतो. त्या कॅम्प साईटवरून बाहेर येऊन थांबलो, कारण का इकडून हे सर्व कॅम्प साईट दिसतात आणि ते पण कॅम्प साईट दिसतात, म्हणजे कसं आपल्याला सर्वकडचा व्ह्यू भेटेल. लावले नॉर्मल आपले लागले बघ. लेकचा गारटा आणि फटाक्यांचा दूर बघून आपण चाललो घरी आता आपल्या. चला, भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.